सातोड तालुक्यातून येले 6 वाजता इथं येले डायरेक्ट त्या डोंगरापासून लाईन धरून तर इथवर आलो. या इथं लाईन आली, त्याने 10 वाजेपासून डायरेक्ट बंद करेल, चालू नाही केलं त्यांनी. शासनाचा बोंगळच कारभार आहे. काय ते गाजर टाकू राहिले हो, काय ते? आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलो. हिंगोली जिल्ह्यात भांडे घेण्यासाठी आलो. आमच्या न्यूजवाला इथं हजर नाही झाला. तुम्ही आले, तुम्ही जशी प्रत्येकाची मुलाखत घेऊन राहिले तसे एक न्यूजवाला इथं कोणाची मुलाखत पण नाही घेतली न्यूजवाल्याने. महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासन कामगारांच्या कल्याणासाठी नेहमीच योजना राबवत असतात. अशीच एक योजना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडनं या ठिकाणी कामगारांच्या भवितव्यासाठी भांडे सेटचं वाटप या ठिकाणी करण्यात येत होतं. हे केंद्र जे देण्यात आलेलं आहे ते नाशिक शहराच्या पश्चिमेला असलेलं सातपूर परिसर श्रमिक नगर या ठिकाणी देण्यात आलं होतं. आणि या ठिकाणी तब्बल 3 ते 4 हजार नागरिकांना या ठिकाणी भांडे भेटतील असा मेसेज गेलेला आहे, असे पत्र गेलेले आहेत. आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर 4 ते 5 हजार गर्दी आज 10 एप्रिल रोजी या ठिकाणी झालेली आहे. सुरगाणा असेल, दिंडोरी असेल, पेठ असेल किंवा इकडे सिन्नर असेल, अशा विविध तालुक्यातून महिला ज्या आहेत या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि नक्की त्यांना या ठिकाणी भांडे सेटचं वाटप झालं का, त्यांना जे शासनाकडून देण्यात आलेले भांडे आहेत ते मिळालेत का ते जाणून घेणार आहोत. मावशी, कुठून आलात आपण? दिंडोरी. दिंडोरी तालुक्यात. सकाळी किती वाजता आलात आपण? 10 वाजता. मग मिळाले भांडे? नाही, आता 5 वाजता. हा आता 5 वाजले. आता आम्हाला आता त्यांचं म्हणणं आहे का मशीन बंद पडलं, आता आम्ही काय वाटप करणार नाही. तर मग ते तारीख काही सांगितली नाही. पण आता तुम्ही दिंडोरीतून आलात, खरं तरी तालुक्याच्या ठिकाणी हे वाटप व्हायला पाहिजे. हा, आम्हाला आता तालुक्यावरच वाटप पाहिजे. आता आम्हाला कुठून आलात? वणीवरून. दिंडोरी झालं. हा, दिंडोरी. सकाळी कधी आलात? 5 वाजता. 5 वाजता. हा. पहाटे. पहाटे आणि आता 5 वाजता आहे, म्हणजे 12 घंटे. 12 घंटे झाले. काय सांगण्यात आलं? आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये भांडे पाहिजे. ते पण आता इथे एवढा तुमचा वेळ गेला. आज भाडं तिकून येताना 100 रुपये, इडवर 200 रुपये आणि परत पावतीचे 300 रुपये. कालची पावती घ्यायला यायला परत 100 रुपये, रिटर्न जायला 100 रुपये. हा, मग 2-3 हजार रुपये तर आमचे 2-3 दिवसातच गेले. मग याचं काय? मग भांडे देते ते बी असे 10-10:30 वाजेपासून थिएटर बंद करून ठेवलेला आहे. तिथून कोणी उत्तर दिलं नाही का तुम्हाला? कोणीच नाही, नुसती धक्काबुक्की केली आम्हाला. आम्ही सकाळपासून उन्हात तानामध्ये उभे आहेत ना, जेवण ना खावं नाही आम्हाला, काहीच नाही, पाणी सुकट नाही आम्हाला. मग काय केलं आमच्यासाठी सरकारने एवढं? तुम्ही कुठून आलात? मी सातोड तालुक्यातून येले 6 वाजता इथं येले डायरेक्ट त्या डोंगरापासून लाईन धरून तर इथवर आलो. या इथं लाईन आली, त्याने 10 वाजेपासून डायरेक्ट बंद करेल, चालू नाही केलं त्यांनी. काय म्हणता येईल? शासनाचा भोंगळ कारभार म्हणता येईल. शासनाचा बोंगळच कारभार आहे. काय ते गाजर टाकू राहिले हो, काय ते? कशासाठी? आज आमची 10 तारीख गेल्यानंतर तारीख तुम्हाला नाही शिल्लक, डायरेक्ट तारीख गेली ना आमची आता 10, तुम्हाला परत कागदपत्र करावं लागेल असं सांगू राहिले. आणि काही त्यांनी केवायसी वगैरे केली का तुमची? काहीच नाही, काहीच नाही हो, काहीच नाही, काहीच नाही. फक्त बोलून घेतलं. आम्हाला बोलू नाही घेतलं नाही, काहीच केलं नाही. फक्त आम्हाला डायरेक्ट सांगितलं तुम्हाला आता काहीच भेटणार नाही, भांडे पण भेटणार नाही आणि तुम्हाला परत कागदपत्र करावं लागेल. नंतर परत प्रोसेस झाल्यावर तुम्हाला भेटला नवीन परत फॉर्म भरा म्हणजे तुम्ही आता परत म्हणजे ते कार्ड रेनो करायला पण लावतील, नवीन फॉर्म भरायला लावतील. आता ही तारीख गेली आणि आता पुढे परत आम्हाला तेवढेच पैसे भरून आणि परत फॉर्म भरावा लागतील असं. आणि मग आता तुमचा वेळ गेला एवढं. अख्खा दिवस गेला आज उन्हात तानात तसंच गेला. मी इथं नाशिक मधलीच आहे. सकाळी आम्ही 8 वाजेचे आलेलो आहे. इथं 8 वाजेनंतर आम्ही पाहतोय तर 10 वाजता त्यांनी उघडलं. 10:30 पर्यंत काय झालं, त्याने म्हणे मशीन बंद आहे. मशीन बंद पासून तर आता 5:30-6 वाजत आले, अजूनपर्यंत त्यांनी उघडलेलं नाही. आणि आता म्हणताय का मशीन बंद आहे, मग तेव्हा का नाही सांगितलं तुम्ही? आता परत घरी गेल्यावर आता त्यांना जे सायबर कॅप वाले त्यांना जर सांगितलं आम्ही का आता तुमच्याकडे फॉर्म भरलेला होता ना, आता परत काय करायचं? तर ते म्हणतील आता परत पैसे घेतील ते 300-400 ज्यांच्याकडून जसे घेतलेले, हा परत अजून पुढे घेतील आणि प्रोसेस करतील, तेव्हा मग आम्हाला तारीख देतील. आणि आता अशी जर गर्दी पुढच्या वेळेस बी असं असलं तर आम्ही काय करायचं? अजून काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधूया. ताई, कुठून आलात आपण? तुम्ही कुठून आलात? आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलो. हिंगोली जिल्ह्यात भांडे घेण्यासाठी? भांडे घेण्यासाठी आलो. आमच्या सुनबाई आहेत, तर फॉर्म भरण्यात आला आमचा.
हा. मग इथं म्हणजे तुम्ही राहायलाच हिंगोलीला राहिलाच हो तिकडं हिंगोलीला? हा आणि असं कसं झालं म्हणजे हिंगोलीचं नाही आमच्या सुनबाई इथं राहता मुलगा राहते इथं हा. त्याच्यामुळे त्याने इकडे फॉर्म भरला त्यांचा भरला आणि माझाही भरला मिळाले का भांडे भांडण नाही मिळाले रात्री 12 तास गाडीमध्ये आलो सकाळी 6 वाजल्यापासून इथं बारीला लागलो उन्हातानात बसेल हो रोडवर मिळाले नाही आपण जर बघितलं तर शासनाचा भोंगळ कारभार कसा हे आपल्याला या गरीब महिलेच्या माध्यमातून म्हणता येईल. त्यांनी इकडे फॉर्म भरला होता आणि ते चक्क 12 ते 15 तासाचा प्रवास करून हिंगोलीहून त्या नाशिकच्या सातपूर भागामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि एवढं त्रास सहन करून अद्यापही त्यांना भांडे भेटलेले नाहीत. आपण जर बघितलं तर या महिला भगिनी दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, सिन्नर या तालुक्यातून आलेल्या आहेत. पहाटेपासून या महिला भगिनी या ठिकाणी आहेत, परंतु शासनाचा पूर्ण भोंगळ कारभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. कुठलंही उत्तर त्यांच्याकडून त्या सेवा केंद्र वाटप केंद्राकडून महिलांना मिळत नाही. उडाउडीची उत्तरं मिळतात. म्हणून एकंदरीत प्रत्येक तालुक्यात हे जे केंद्र स्थापन केले आणि तिथं वाटप केले तर हे सोयीस्कर होईल. परंतु अशा प्रकारे नागरिकांना वेठीस धरून आणि गोरगरीब महिलांना, खेड्यावरच्या महिलांना या ठिकाणी पायपीट करावे लागते हे देखील शासनाने बघावं आणि जे काही असेल कामगार कल्याण मंडळाने देखील या ठिकाणी लक्ष घ्यावं. आणि सातपूरच्या श्रमिक नगर भागामध्ये हेच ते ठिकाण आहे. माझ्या पाठीमागं आपण जर बघाल तर हे 2 मोठे गाळे आहेत. याच ठिकाणी ते भांडे सेट जो आहे कामगारांना जो मिळतो शासनाकडून त्या ठिकाणी हेच ते ठिकाण आहे. आणि आत्ता जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत. पूर्णपणे गर्दी जी आहे महिलांची असतील पुरुष असतील मोठी गर्दी या ठिकाणी आहे आणि ते जे वाटप केंद्र आहे ते पूर्णपणे दोन्ही गाळे बंद आहेत. इथं कुठलाही अधिकारी असेल त्या केंद्रावरचा कर्मचारी असेल तो कोणीही या ठिकाणी उपलब्ध नाही. आपण ती माहिती घेतली परंतु कोणीही या ठिकाणी उपलब्ध नाही आणि लांबून लांबून लोक आलेले आहेत. कळवण असेल, सुरगाणा असेल, सिन्नर असेल, इगतपुरी असेल अशा तालुक्यातून जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि त्यांना जी माहिती देणं गरजेचं आहे ती देखील मिळत नाही. अशा ग्राहकांच्या या ठिकाणी कामगारांच्या तक्रारी आहेत. काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ताई, कुठून आलात आपण? मी गुळवंच वरून आले, सिन्नर गुळवंच. सिन्नर गोळवण. काय सांगितलं, मिळाले का भांडे? नाही मिळाले. काय सांगितलं त्यांनी? काल आम्हाला म्हणे भांडे भेटतील, पण आम्हाला भांडे इथं आल्यानंतर कोणी भेटलं का? नाही, कोणीच नाही. आता तुम्ही का थांबला? आम्हाला आशा आहे भांडी भेटतील असं. ते तर बंद झालेलं आहे. बंद झालं, पण मग आम्हाला वाटतंय का जर पब्लिक सगळी निघून गेली नंतर चालू केलं तर आम्ही सकाळी 4 वाजेपासून आलो इथे. उमराळ मोठं उमराळ दिंडोरी झाले. हो. इथून काय सांगण्यात आलं? ते काय आता गर्दी असल्यामुळे त्यांनी ते बंदच केले. आता 10 तारीख देईल होती. मग आता पुढची तारीख कधी देतात काय देतात? मेसेज आला होता? हो, विशेष आहे. अजून काही नाही हा मिळाले का भांडे? मग भांडे नाही मिळेल काहीच नाही मिळेल. तिथून काही सांगितलं का तुम्हाला? काहीच नाही फक्त फॉर्म दिले फक्त फॉर्म दिले. फॉर्म द्यायला ना आम्हाला आहे ना दाखवला का त्यांना? नाही, आम्हाला तिला उघडाच नाही तर ते हे सेटर आहे ना सकाळी 10 वाजेपासून बंदच आहे. जेव्हापासून आलंय ना तेव्हापासून हे सेटर उघडलेलंच नाही डायरेक्ट त्यांनी. त्यांच्या दिवसभरात कर्मचारी वगैरे कोणीच नाही. फक्त 10 ते 20 जणांचे फक्त त्यांनी थंब घेतले. भांडे बिंडे काहीच दिलेलं नाही, फक्त थंब घेतले त्यांचे आणि डायरेक्ट बंद आहे. मस्त फिरताय, थंड वगैरे खाताय पिताय, मस्त जेवायला जाताय, इकडून तिकडून फिरताय, मस्त सावलीत प्रयत्न केला? बोलण्याचा प्रयत्न केला, उघडलंच नाही त्यांनी सेटर. पूर्णपणे दिवसभर उन्हामध्ये सगळ्या बायका 1.5 किलोमीटर लाईन होती. 1.5 किलोमीटर लाईन पूर्ण उन्हात दिवसभर. 5 वाजेपासून आलोय आम्ही, 6 वाजेपासून. आधीच्या बाया 4 वाजेपासून आलेल्या होत्या, तर त्या पूर्ण उन्हात बसलेल्या संध्याकाळपर्यंत. आता जस्ट 5-10 मिनिटं झाले बाया ऑफिसर निघून गेले ना, त्याच्यामुळे बाया घरी गेल्या. नाही तर एवढे बाया इथून थांबल्या. बघून तुम्हाला पण नाही मिळालं? गाव मायसापाडा एस आणि तालुका साक्री, जिल्हा धुळे. कधी आलात तयार? आज सकाळी 5 वाजता. 5:30 वाजता. हो. आता संध्याकाळचे 6 वाजता आहेत. मिळाले का भांडे? नाही. काहीच नाही मिळालं. तिथे जाण्याचा प्रयत्न केला ऑफिस मध्ये? हो, पण नंबर नाही लागला ना. नंबर नाही लागला. आता काय करणार? भांडे मिळाले नाही काय? मागचा आमच्या इथं पैसे पण वाया गेले भाड्याचे पण सर. तुम्ही फॉर्म भरताना काही पैसे मागणी झाली होती पैशांची? हो, भरले ना पैसे फॉर्म भरताना. किती? 100 रुपये. 100 रुपये. आम्ही 500 रुपये भरले. आता काय करणार? इथं थांबणार, परत धुळ्याला जाणार? नाही, घरी निघून जाणार. घरी आमच्या घरी कोणीच नाही ना, मग घरी जावंच लागणार ना. लहान मुलं आहेत. प्रत्येकाला 10 तारीख देऊन दिली आणि सर्व बंद करून ठेवलं.
इथं कोणीच उत्तर द्यायला नाही आम्ही काय त्यांना ओळखत नाही. ते म्हणे 11 पर्यंत इथं निदान थंब तरी चालू राहते. ते लोक निघून गेले, हे लोक निघून गेले. अपेक्षा तुम्ही जर लोकांना साधं जी शटर नाही 11 उघडते, वाजेपर्यंत थांबतील तुम्ही लोकं. सांगा ना काहीतरी की तुम्हाला उद्याची तारीख देतो का काय करतो, काहीच नाही. काहीच बोलले आणि नाही. आजची सगळ्यांना 10 तारीख आजची दिलेली होती. मग तुम्ही का नाही रिस्पॉन्स देते? मग तुम्हाला 11 जर वाजेपर्यंत आम्ही कसं सांगितलं? तुमच्याकडून पब्लिक जर हँडल होत नाही ना, तुम्ही सांगायचीच नाही आम्हाला तारीख. आणि सगळे गावोगावचे लोक एकाच ठिकाणी बोलवले, दुसरी जागाच नाही का कुठे? एवढं पूर्ण उन्हामध्ये सगळ्या बायका उन्हामध्ये. आम्ही काजीमाळेहून दिंडूर तालुका हो आम्ही सुरगाणा तालुका हा आम्ही भाडा खर्चून 5,000 भाडा खर्चून आलोय. आम्हाला काहीच नाही, मग भाडा कसं द्यायचं काय काय आम्हालाच कळत नाही. सकाळी आलं हा सकाळी 4 वाजेपासून आलो तरी आम्हाला काय नाही. सारा दिवस उन्हामध्ये आम्ही थांबलो. आम्हाला काहीच नाही, रिस्पॉन्स पण काही आला नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. आम्हाला बोलले पण नाही काही, कोणी सांगण्यास तयार नाही. कोणीच नाही. आणि इथं नंबर लावून राहिले ते इथं लगेच शटर खाली करून राहिले. मग आम्ही करायचं काय? जायचं तरी करू नाही, मुक्कामाला थांबायचं नाही, कसं काय ते आम्हालाच कळत नाही. आज सकाळपासून अन्नाचा कण सुद्धा घेतला नाही आम्ही. जेवण नाही का काय नाही, ते भुकताना आम्ही आहो सगळे लोक सगळे म्हणजे यांनी काहीतरी करायला पाहिजे ना, तर तारीखच नाही द्यायला पाहिजे आम्हाला. साहेब, एक विषय असा आहे का पब्लिकला 11 वाजेपर्यंतचा टायमिंग दिलाय चालू होण्याचा, म्हणजे चालू राहण्याचा. त्यामुळे पब्लिक तिथून 11 वाजेपर्यंत काही जाऊ शकत नाही. पण मग त्यांनी टायमिंग दिल्यामुळे पब्लिकला अपेक्षा आहे, का 11 वाजेपर्यंत थांबायचे. 2-2, 4-4 हजार रुपये गाडी खर्च करून आले लोक. त्याच्यानंतर त्यांनी इथं काही सांगितलंच नाही. आता आम्ही बंद करून राहिले काय, ते सेटर बंद केलं, कोणत्या सेटरने निघून गेले, पण सांगितलं पण नाही का आता आम्ही बंद करणार आहे, खोलणार नाही, काही नाही. 11 वाजेपर्यंत पब्लिक इथं बसून राहणार आहे. नाही, कोणती सूचना नाही. 11चा टायमिंग दिले, रात्री 11 वाजेपर्यंत पूर्ण पब्लिक हा इथंच थांबून राहणार आहे. असे समजा परत त्यांनी असं चाल दखल केली तर मग पुढचं काय पाहणार? काहीच नाही, त्यांनी काय बोललेच नाही ना साहेब. असं जवळच सातपूरमध्ये कामगार आयुक्ताचं कार्यालय आहे, बरोबर. त्या ठिकाणी आपण जाणार का? त्या हो, ठिकाणी मोर्चा तर काढायलाच लागल साहेब, मोर्चा तर काढायलाच लागल, पर्याय नाही. एवढे लोक लांबून आले, मोर्चा काढायलाच लागल मग त्याच्यावरती. असे जर तुमच्याच्याने होतच नाही तर तुम्ही देऊच नका ना. तुम्ही योजनात काढू नका आणि करूच नका. मग एवढंच आमचं म्हणणं. आमच्या तुमच्याकडून handle नाही 1000 होत ना. रुपये बस. घेतले माहिती का? फॉर्म भरायचे फॉर्म भरायचे. 1100 रुपये, 1100 रुपये तेव्हा घेतले. कोणी घेतले ते? अं, सायबर कॅफे नाही त्याने 200 रुपये घेतले आणि दिंडूरला आम्ही काढलं, तिथं पैसे घेतले. तिथं घेतले परंतु ही योजना तर शासनाची मोफत आहे. मोफत. तरी पण आम्हाला एवढे 1100 रुपये घेतले तेव्हा, आणि आता 200 रुपये आज दिले. पुन्हा भाड्या किती खर्च करून आम्ही उन्हात आणत आलो. 50 घेतात, कुठं 100 घेतात. न्यूजवाले सुद्धा इथं दुसरे हजर नाही झाले. पण न्यूजवाला इथं हजर नाही झाला. तुम्ही आले, तुम्ही जशी प्रत्येकाची मुलाखत घेऊन राहिले तसे एक न्यूजवाला इथं कोणाची मुलाखत पण नाही घेतली न्यूजवाल्यांनी. जर बघितलं तर या ठिकाणी प्रसार माध्यम देखील आले नाहीत. काय फक्त महाराष्ट्र क्रांती न्यूज या जागेवर आलेले आहे आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया तुम्ही घेतात अशी जनभावना नागरिकांच्या आहे. अजून काही संतप्त महिला आहेत, महिलांच्या ज्या भावना आहेत त्या संतप्त झालेल्या आहेत. आता रात्री का होईना या ठिकाणी आम्ही भाडं खर्चून आलेलो आहोत, परंतु रात्री आम्ही इथंच थांबणार जोपर्यंत हे जे केंद्र आहे ते त्यांच्याकडून ठोस अशी आम्हाला माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी राहू. काय सांगाल ताई? सर आम्ही सकाळी 5 वाजेपासून आलेलो पवननगरवरून. रिक्षा केली 500 रुपये देऊन भाडं खर्चून आले. पोरगी एवढी त्रास देते, ती तसंच बिना खाय प्यायच्या हातापायला मग घ्यायला लागले. एवढा त्रास होतो. तुम्ही त्यांना भेटलात का? भेट आम्हाला तिथं तोंड जाऊही देत नाही. आम्ही लाईनी शिस्तीत उभे तरी आम्हाला पुढे सरपंच दिलं नाही, खाय प्याय आणि काही नाही सोय, काहीच नाही. पोलीस येत आहे आम्हाला 2 वाजेपासून तेच सांग. सेटर अजिबात उघडले त्यांनी 11 वाजेपासून बंद करून ठेवले आणि तिकडून ब्लॅक वाले लोक मध्ये घेत आहे, पैसे देत आहे, लोक मध्ये घेत आहे, म्हणजे पैसे दिले तिकडे. हा मग 50 लोक मध्ये घेतले त्यांनी, भांड्याने वाटले थंब घेतला फक्त. थांब घेत. आमचे थंबही नाही घेतले ना. म्हणजे त्यांनी पैसे घेतले. पैसे घेतले असं सांगता येते, बाकीच्या मध्ये घेतले आणि पैसे घेतले, आमचे थंब घेतले असं सांगता येते. तिथं उभं राहून लोकांचे फोटो सुद्धा गेलेत आणि आम्ही काय करायचं सर? त्या नाही म्हणून पडले, आम्हाला भांडे भेटलेच नाही. आणि ते म्हणले का तुम्हाला भांडे दिले, तुम्ही थंब सुद्धा दिले. आमच्या पैसे सबूत काय? कसं काय? तुम्ही भांडे न भेटता तिला थमकास का दिला? आवाज त्यांनी सांगितलं का भांडे थंब घेतले आणि भांड्यांपाशी उभं राहून फोटोही गेले. आणि भांडे भेटले नाही. भाडे भेटले आणि आमच्या 600 रुपये भाडं गेले. त्याचं काय करायचं? मी नाशिकची 3 वाजेपासून इथं उभी, त्यांनी काहीच उत्तर नाही दिलं. 72 550 नंबर पण लिहून दिलेला आहे. आणि जे लोक मध्ये गेले ना त्यांचा थंब घेतलाय, डोळ्याचं स्कॅनर घेतलाय, फोटो काढून घेतलाय. जर उद्या त्यांना आम्ही विचारायला गेलो तर ते काय म्हणणार आहे? हा बघा तुम्ही सगळं केलेलं आहे, बॉक्स पण दिलेला आहे, आम्ही काय घेतलंय? कोणी
याला जबाबदार कोण आहे? शासनच आहे ना. आमचा एवढा वेळ वाया गेला, आज पोटाला अन्न नाही, पाणी नाही, यांनी कसली सुविधा केली नाही. अक्षरशः यांनी मंडप पण टाकला नाही. लोक सगळे तालुक्याचे इकडे बोलून घेतले, मग यांनी काहीतरी सुविधा केली पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी सुविधा केली पाहिजे. एवढं मोठं ग्राउंड आहे, यांनी मंडप टाकलं पाहिजे. पाणी तर पाणी धंदे किती त्या लोकांचे झाले, धंदे नाही झाले त्या लोकांचे नाव. अहो पाणी सुद्धा लोकांनी आज 200 रुपयाचं पाणी घेऊन तुम्ही कुठून आले? कुठून आलो गाव तिथून आलो का. अहो अक्षरशः आता आम्ही रात्री 12 वाजता इथं आलो. 1:30 वाजता नंबर आला आम्ही दिला नंबर आम्हाला 110 नंबर तरी आम्हाला भेटला होता. ते सुद्धा त्यांनी कॅन्सल केलं. ते काय बोलले, हे आमचे माणसं आलते का म्हणा तुम्हाला नंबर द्यायला. आता आमच्या पोरांनी थोडीशी मेहरबानी त्यांच्यावर केली की बा आपण नंबर लावा व्यवस्थित. पण त्यांनी काय आमचे लोक नाही आले इथं नंबर लावायला. मग आमचा माणूस आला का नाही ना आला. मग त्याच्यामुळे त्यांनी ते सगळं सत्यानाश करून टाकलं सगळ्या रांगा. याबाबत आपण कामगार कल्याण मंडळ आहे त्याकडे आपण तक्रार दाखल करणार. हो मग करणार. आम्हाला जरूर आंदोलन करायला आलो तर आम्ही आंदोलन करू शकतो ना. कॉलनी मधला सकाळी 4 वाजता आलोय नंबर लावायला इथं. हा नंबर लावला, लाईन प्रमाणे नंबर लावला. नंतर चेंगराचेंगरी झाली, सगळे लोक एकत्र घुसले. नंतर ते प्रशासनचे 11 वाजता आले, तोवर इथं काहीच नव्हतं. आणि परत म्हणले की परत नंबर लावा, परत नंबर लावले. सकाळी म्हणजे 4 वाजेपासून उभे होतो, आतापर्यंत काहीच खाल्लं नाही, पिल्लं नाही, काही नाही. आणि परत ते म्हणे बाया घ्या पहिले आणि माणसं नंतर घ्या. मग यांनी अपॉइंटमेंट दिली का बरं? कशाला दिली म्हणजे आपण? मला बाया पाहतो, तुम्ही बायाच घ्यायचे ना पुढं माणसांना. मग आता काय म्हणजे कसं पुरुषांच्या नावावर सुद्धा आहेत ना ते. किती लोकांना बॉक्स दिले किंवा पेटा दिले? काही महिलांचं म्हणणं असं आहे का ते दाखवून आणि फोटो काढणं. पहिले गेले ना पहिले त्यांचे फोटो काढले. त्यांना फसवणूकच करणार आहे. त्यांनी फसवणूक ना म्हणजे समजा त्यांचे फोटो काढले म्हणजे सगळ्या पब्लिकला दिले असं ते दाखवणार आहेत ना. असं दाखवणार आहेत. ते म्हणता माणसं मागा मागत जाता आणि बाया पुढे करा, बाया पुढे करा. कुठला अर्थ आहे असं? कुठून आलात आपण? शिन्नरहून आलात. कधी आलात? सकाळी. मग मिळाले का भांडे? त्याच्यात बाईला डायबिटीस आहे, माझी सुद्धा गुडघे दुखत. इथून चक्कर आली. नंतर आम्ही जेवायला आता बाहेर जाऊन आलो. त्यांच्याशी संपर्क साधला केंद्रवाल्यांशी? बंद झाले डायरेक्ट. तुम्ही जा म्हणता सांगितलं. आणि कधी तारीख दिली का? तारीख नाही दिली आता. तारीख नाही दिली. कुठून आलात ताई? हिरावाडीतून. कधी आलात तिथं? सकाळी. मग आता संध्याकाळचे 5 वाजता आहे. मिळाले का भांडे? काय म्हणणं त्यांचं? आम्ही लांब होतो, काय ऐकलंच नाही आम्ही. पण त्यांचं म्हणणं आहे की 2-3 दिवसांनी देतील. पण 2-3 दिवसांनी आता तारीख दिलेली आहे आम्हाला, 10 तारीख देतील. मग त्याचा काय विषय? तुम्हाला काही पत्र आलं? काहीच मोबाईलवर मेसेज आला होता? नाही, आम्ही अपॉइंटमेंट घेतलेली होती. हां हां. आता आजची अपॉइंटमेंट घेतली, त्या बाईला फोन केला. ती म्हणते की आता माझा काहीच तिथं प्रश्न नाही. हां. आता देणार का नाही याचं काय? तुमचं काय नाव? तुम्ही पण सकाळी झालात? हो सांगते रे. मग मिळाले नाही भांडे? काहीच नाही मिळालं आम्हाला. तिथं बंदच आहे सगळं. काय आपण जर बघितलं तर खेड्यापाड्यातून असतील, नाशिक शहरातून असतील, या ठिकाणी महिला भगिनी आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून ठोस असे उत्तर दिलं जात नाही. अजूनही या महिलांना आशा आहे की आम्हाला जो शासनाने दिलेला जो भांडी सेट आहे तो मिळेल. परंतु आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे कर्मचारी असतील ते कोणीही बोलण्यास तयार नाही. म्हणून शासनाने या भीषण वास्तवाकडे लक्ष द्यावं आणि ह्या गोरगरीब महिला असतील, खेडोपाड्यातून आलेल्या महिला असतील, त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी या ठिकाणी होत आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.